गोंधळ माऊलीचं हे नवीन गाणं घेऊन येत आहे, आषाढी वारी आली आहे, काय सांगाल पहिल्यांदा? सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि टेलिगप्पाच्या सगळ्या प्रेक्षकांना येणाऱ्या आषाढी वारीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या वारीसाठी आम्ही आमच्याकडून एक सेवा म्हणून सूर्याशक्तीचं नवीन गाणं घेऊन येत आहोत. तर ते तुम्हाला म्हणजे वारीच्या निमित्तानं कसं वाटतंय हे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. त्यासाठी तुम्हाला आमच्या सूर्याशक्ती चॅनेलवरती जाऊन बघावं लागेल की आमचं गाणं रिलीज झालं आहे, प्रमोज आर रिलीज, आणि आज गाणं पण रिलीज झालं आहे. सो मग सूर्याला देते. सूर्या काय सांगशील? नक्कीच या गाण्याची खूप सर्वांनी वाट बघितली होती, आम्ही तर जास्तच, कारण की ही संकल्पनाच आमच्यासाठी नवीन होती आणि ही माऊलींवरती गाणं करायचं हे स्वप्नच बोलू शकतो. जे आमचं स्वप्न होतं ते बोलेल की नक्कीच आज पूर्ण झालं आहे. लोकांपर्यंत पोचतं. मी आता हे बोलणारच नाही, जसं मी नेहमी बोलतो की गाण्याला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि पोचवा. हे माऊलीचं गाणं आहे आणि हे त्यांचंच काम आहे, तेच निर्माते आहेत. सो हे प्रेमापोटी हे लोकांपर्यंत जाणारच आहे. अजून वारी चालूच आहे आषाढी एकादशी, आणि ते लोक आता एन्जॉयसुद्धा करतील ही आशा आहे आम्हाला, आणि ते नक्कीच तिथपर्यंत जाईल. आणि जसं तू म्हणालास की खरंच हे गाणं तू सांगायची गरज नाही आहे की लाईक शेअर करा, कारण हे आत्ता आम्ही ऐकलं, आम्हाला खूप आवडलं आहे आणि आपल्या माऊलींचं गाणं आहे तर ते व्हायरल होणारच आहे. तुमच्या ह्या वारीचा अनुभव कसा होता? शूटिंग तर तुम्ही नेहमीच करता, पण यावेळी वारीसोबत शूटिंग केली आहे, कसा अनुभव होता? नक्कीच हा अनुभव माझ्यासाठी म्हणजे वेगळा नव्हता, कारण की जसं मी सांगितलं की आमच्या घरी कित्येक वर्षापासून दिंडी येते. सो ह्यावेळेस असं झालं की शूट आणि पोस्ट प्रोडक्शन बरोबर, आणि जेव्हा माझ्या घरी दिंडी येते ही डेट्स थोड्या जवळपासच होत्या. सो मला ते पॉसिबल नव्हतं होत की मी घरच्या दिंडीला जाऊ शकेन. सो मी थोडं कुठेतरी नर्वस होतो की मी दरवर्षी जातो पण ह्या वर्षी जात नाही आहे, आणि मी माऊलीचं गाणं आम्ही करतो आहे तरीसुद्धा मला जाता येत नाही आहे. पण एका अर्थाने सुद्धा आम्ही हे बोलत होतो की हे काम म्हणजे हे आपल्यासाठी हे माऊलीच करून घेते, आणि आपण नक्कीच आपल्या कामात देव बघतोच. सो मी बोललो इथे प्रयत्न करूया. जर एवढं सर्वांनी इथे कष्ट घेतले सो ते लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं, आणि त्यामुळे मला तिथे दिंडीला नाही जाता आलं. पण हे 2 दिवस आम्ही जे एन्जॉय केले हे वारीपेक्षा काही म्हणजे हे शूट बोलूच शकत नाही. ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी खऱ्याच होत्या. इवन म्हणजे आम्हाला जसं आपण म्हणतो की वारीत जेव्हा आपण सहभागी होते आणि वारी चालू असते तेव्हा विठ्ठल कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला भेट देतो. तर जसं याला जायला जमलं नाही, पण आमच्या गाण्या थ्रू विठ्ठलानी याच्या थ्रू आम्हालाही भेट दिली. त्यामुळं थँक्यू सूर्य. अश्विनी, तू काय सांगशील या सगळ्या प्रोसेसबद्दल? खरं तर माझ्याकडं शब्द नाही आहेत या अनुभवाला एक्सप्लेन करायला, कारण मी तेवढी मोठी नाही आहे की मी तेवढं एक्सप्लेन करेन. पण हा तुम्ही आत्ता कार्यक्रम पण बघितलात, या सगळ्यांबरोबरचा अनुभव म्हणजे आत्ता पहिल्यांदाच आपण चाइल्ड आर्टिस्ट आपल्या फॅमिलीमध्ये इन्वॉल्व झालेत, तर खूप मजा आली. म्हणजे 2 दिवस मी यांची आईच होते, म्हणजे यांना सांभाळणं माझं काम होतं, आणि खूप मस्त मजा आली सगळ्यांबरोबर. ओके. खऱ्या आयुष्यात वारीचा कधी योग आलाय का जुळून, किंवा करायला आवडेल का पुढे वारीसाठी जायला आवडेल? नक्कीच, म्हणजे जायचं तर आहे. आणि आम्ही आत्ता आपलं आता गाणं रिलीज झालं आहे, सो आम्ही आत्ता खरंच वारीमध्ये इन्वॉल्व्ह होणार आहे. गाणं पण आपलं तिथपर्यंत पोहोचेल आणि आम्ही तो अनुभव घेणार आहे. जे मिस केलं ते आता आम्ही नक्कीच करणार आहोत. येस, आम्हालाही गाणं खूप आवडलं आहे, प्रेक्षकांनाही आवडणार आहे. काय सांगाल प्रेक्षकांना? प्रेक्षकांना मी प्रेक्षकांना काहीच नाही सांगणार आहे. गाणं त्यांच्यापर्यंत पोचवायचं का माऊली करणार आहेत. आणि जसा आमच्या टीमचा जो प्रयत्न राहिला होता की हे गाणं म्हणजे गोंधळ आहे, माऊलीचा गोंधळ आहे. सो जेवढं आपण त्यामध्ये जेवढं देता येईल तेवढं देऊयात. बाकी त्यांच्या हातात ते लोकांपर्यंत पोचवणं. आणि आता आषाढी एकादशी 6 तारखेला आहे आणि अजून वारी ही चालूच आहे, प्रवास सुरूच आहे. तर तिथपर्यंत आम्ही कसं वारकऱ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत कनेक्ट करू शकू हे आता आमचं थोडे पुढचे प्रयत्न राहतील. आणि नक्कीच आता वारीचे काही 3-4 दिवस आहेत, आम्हाला नक्कीच आम्ही तिथे जॉईन व्हायचा प्रयत्न करतोय. सो तिथपर्यंत आम्ही पोचू आणि तिथून येस येस नक्कीच. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.